मिळून दिले। अरे लढाई कशी लढली पाहिजे ती निस्वार्थ लढली पाहिजे। आता लढाई लढतात कोणाला आमदार बनायचं आहे, कोणाला मंत्री बनायचं आहे, म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन आंदोलन करायचं आणि मला कुठेतरी आमदार बनवा तर मी माझा आवाज दाबून टाकीन, अशा प्रकारे हे शेतकरी आंदोलन नेते आहे। आज तुम्हाला माहित आहे गुवाहाटीला जाताना शेतकऱ्याला विचारून गेले होते का? उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री झाले, शेतकऱ्याला विचारून गेले का? पण त्या ठिकाणी फक्त काय होता, मंत्री झाला तर मलिदा मिळते, गुवाहाटीला गेलो तो मलिदा मिळते, आणि आता त्यांनी दूर केल्यामुळे आता शेतकऱ्याच्या नावावर आपल्या राजकीय रोट्या शिकायच्या असा हा धंदा झालेला आहे। ही जनता सगळी जाणते की यांना सगळ्यांना माहित आहे की जो माणूस 4 वेळा आमदार, 2 वेळा मंत्री, पालकमंत्री, सरकारमध्ये पूर्ण ताकद त्यांच्यासोबत होती, पण एक दिवसही तोंड उघडलं नाही, एक दिवसही या शेतकऱ्यांचा आवाज उचलला नाही। आता काहीच नाही म्हणून काही मिळवासाठी शेतकऱ्याचा नाव घेत आहे। त्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा।